वन नेशन आणि वन इलेक्शन असं जर झालं तर जनतेचा, राष्ट्राचा, राज्याचा फायदा होईल. कारण आपल्याकडं निवडणूक म्हणलं की आचारसंहिता आली, निवडणूक म्हणली की आपल्याकडं निवडणूक आयोगाकडं अशी स्वतंत्र टीम नाही, यंत्रणा नाही की ती दुसऱ्या यंत्रणेच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रिया राबवली जाते. फायदे राजकीय लोकांनाच फायदे आहेत, सर्वसामान्य जनतेला काय फायदे देतात? वन नेशन इलेक्शन तो सिर्फ जो सत्ताधारक है उसी को फ़ायदा होगा, बिल्कुल नहीं होना चाहिए। इंडिया जैसी सरकार में बहुत डायवर्सिफिकेशन है, यहाँ पे अलग अलग राज्य है, सबकी चुनाव अलग अलग होती है। राजकारणी लोकांचाच फायदा आहे. आम्ही आता म्हणू शकत नाही कोण निवडून येईल किंवा कोण हे होईल. हार जीत ही पैलवान सगळ्याच्या शेवटी ठरलेला आहे बाजू. यांचा फायदा सत्ताधारापेक्षा आम जनतेला होऊ शकतो. आम जनतेला असं होऊ शकतो का पैशाचे आर्थिक बजेट वाढू शकते, पैसे कमी खर्च होऊ शकते, त्याच्यामुळं सगळं याचा फायदा आम जनतेला होऊ शकतो. मगर ये पब्लिक का फ़ायदा नहीं है, ये जिसकी जेब भरना भरेंगे. तो आज नेता हर आदमी कोई भी हो आज अपनी जेब भरा. सगळ्यांनाच होईल, पब्लिकला होईल. कारण आता भारत जसं एकदम क्रुशल स्टेजमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटच्या वर्षभर कुठलं कुठलं इलेक्शन चालू असतं तर इलेक्शन लागलं की आचारसंहिता लागते आणि जे काही काम आहे ते तिथं ठप्प होऊन जातात आणि परत त्याला शून्यापासून सुरुवात करावी लागते. तर ओव्हरऑल कॉस्ट कटिंग म्हणा आणि डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं आपल्याला हे युजफुलच राहील, बेनिफिटेड राहील आणि एक ट्रान्सपरन्सी पण राहील.